नमस्कार सगळ्यांना, कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर खूप दिवसानंतर मी माझ्या नवीन रूमवरती आलेले, फ्लॅटवरती. खूप दिवस झाला आलोच नव्हतो आम्ही इथे. तर आज आले. मला वाटतं 20-25 दिवस झालं मी आलेच नाही इकडे. तर इकडे आता मी म्हटलं आता काय जेवण बनव, काय बनव. तर पावभाजीचा बेत आहे, तर पावभाजी बनवणार आहे. तर म्हटलं चला आता पावभाजी बनवते, तर म्हटलं तुम्हाला पण रेसिपी करून दाखवावी पावभाजीची. आमच्याकडे कशी बनवतात, तुमच्याकडे कशी बनवतात, सगळ्यांच्या वेगळ्या पद्धती असतात. तर म्हटलं चला आपण पण आपली बनवून दाखवावी पावभाजी, म्हणून आज व्हिडिओ काढते पावभाजीचा. तर मी वाटाणे सोलून घेते अगोदर. नंतर शिमला मिरची आहे, शिमला मिरची आहे, आणि हा आहे फ्लॉवर, आणि बटाटे पण आहेत, आणि थोडीशी आहे ना मी तुरीची डाळ पण आणलेली आहे. तर अशी थोडी घट्ट अशी चांगली भाजी होती, त्याच्यामुळे मी तुरीची पण डाळ टाकते. तर मी आता चला तयारीला लागते, म्हणजे तयारी चालूच केली आहे मी. पहिले वाटाणे सोलून घेते. चला तर आपली भाजी पूर्णपणे साफ करून झालेली बघा. बटाटे पण बघा, मी बटाटे टाकले नव्हते, हे बघा बटाटे पण मी टाकलेले आहेत. आता स्वच्छ धुवून कुकरला लावून घेते, हळद मीठ टाकून कुकरला लावून घेते. तर स्वच्छ मी भाजी धुवून घेते. बघा स्वच्छ मी भाजी धुवून घेतली, कुकरमध्ये टाकली आहे. आणि ही आहे तुरीची डाळ, तर ही 1 वाटी तुरीची डाळ मी टाकून घेते. आणि आता आपल्याला टाकायचं आहे हळद आणि मीठ टाकून मी शिजायला लावते. 1 मिनिट. तर 1 चमचा मी आता मीठ पण टाकते. आपण आता टाकूया थोडंसं पाणी. हे स्वच्छ नळाचं पाणी आहे, म्हणून पाणी मी डायरेक्ट असंच घेतलेलं आहे. तर आपण आता गॅस चालू करूया. आता आपण लावून घेऊया कुकर. तर आता चांगले 5-6 शिट्ट्या तरी झाल्या पाहिजे, कारण भाजी चांगली शिजली पाहिजे. तर तोपर्यंत आपण इकडे कांदा आणि टमाटर कटिंग करून घेऊया. तर टमाटे मी 4 घेतलेले, आणि कांदे पण मी छोटे, असे जास्त मोठे पण नाहीत, 4-5 घेतलेले आहेत. चला आपण कटिंग करूया आता. आणि स्वच्छ मी टमाटर धुवून घेतलेले आणि पाण्यात पण ठेवलेला आहे. आपला हा बघा कांदा आणि टमाटर चिरून झालेले पावभाजीसाठी तयार. तर आपण आता घेऊया भाजी करायला. बघा आपली पावभाजी चांगली शिजलेली आहे. आपली पावभाजी शिजलेली आहे चांगली. तर मी आता याला मॅश करून घेते. अशी चांगली झालेली आहे. आणि जे पाणी होतं ह्याच्यामध्ये राहिलेलं ते पण मी ठेवले एका बाउलमध्ये, की नंतर आपल्याला टाकता येईल. तर आपल्याला हे कढई तापत ठेवले, मी कढईत तेल टाकून घेते. कांदा भाजल असं चांगली लाल भाजी होईल असं आपण त्याप्रमाणे आपलं तेल टाकायचं. जास्त टाकायचं, चांगली दिसली पाहिजे तरी अशी पावभाजीला पण. आपल्याला आपण कांदा टाकूया. आपला कांदा चांगला गोल्डन होत आलेला आहे. आणखी थोडंसं आपण त्याला भाजूया. कांदा बघा आपला चांगला भाजून झालेला आहे. तर आपण आता टाकूया याच्यामध्ये टमाटर. आपण कांदा आणि टमाटर आणखी चांगले स्मॅश करून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये दिसलं नाही पाहिजे. चांगले भाजलेले आता
थोडा गॅस मी कमी करते. हा बघा आपला सुहानाचा पावभाजी मसाला आहे. तर मी हा पावभाजी मसाला याच्यामध्ये टाकते. आणि हा आहे तिखा लाल. थोडंसं आपल्याला तिखट पण पाहिजे पावभाजी म्हणून मी तिखट टाकते. मसाला पण त्या तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया. आणि आपण पावभाजी शिजवताना भाजी शिजवताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर आता आणखीन मी थोडंसं एवढं असं 1 चमचाभर मीठ टाकते. आता हे जे भाजीमधलं पाणी राहिलेलं होतं मी ते थोडंसं टाकते. आता आपण टाकूया भाजी. हे बघा आपल्याला आता पावभाजीमध्ये ना थोडं गरम पाणी पण टाकायचं. तर माझ्या कढईमध्ये काय भाजी माझी बसली नाही म्हणून मी कढईमधली भाजी काढून कुकरमध्ये टाकलेली आहे. मी आता गरम पाणी पण टाकले पावभाजीमध्ये. तर बघा आपली पावभाजी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर आता थोडीशी आणखीन उकळी येऊ द्यायची आणि आपला गॅस बंद करायचा. हे बघा आपलं बटर आहे, अमूल बटर. तर पावभाजीमध्ये खूप छान लागतं म्हणून मी पण टाकते. तर पावभाजीला पण चांगली उकळी आलेली आहे. तर वरतून उकळी आल्याच्या नंतरच बटर पण टाकतात. तर मी पण टाकते. आपली पावभाजी टेस्टी अशी मस्त तयार झालेली आहे. आणि आता आपण टाकूया वरतून कोथिंबीर. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप छान पावभाजी बनलेली आहे मस्त अशी. कोण कोण त्याच्यामध्ये बीट वगैरे पण टाकते. तर मी काय बीट वगैरे टाकत नाही आहे. आमच्याकडे अशीच बनवतात. आपली पावभाजी पूर्ण रेडी झालेली आहे. तर आपल्याला आता मसाला पाव पण तयार करायचा आहे. तर मी तवा गरम करायला ठेवलेला आणि आपली पावभाजी आहे ती मी तव्यामध्ये टाकते. बारीक पूर्ण करूया गॅस. आणि हे जे पाव आहेत त्याच्यामधून हे करायचे फाडायचे आणि हे याच्यामध्ये ठेवायचे गरम करायला. जर याच्यामध्ये कोणाला तिखट जरी टाकायचं असेल ना तर तिखट पण टाकू शकतो. थोडंसं आपल्याला तिखट मसाला पाव म्हटल्यानंतर तर थोडं तिखट तर येणारच. तर मी थोडा मसाला पण टाकते तिखट. आणि हे जे बटर आहे ते पण आपण आता वरतून टाकूया. पूर्ण लावून घेते मी असं. हे बघा मसाला पाव आपला तयार होतोय. चांगला कडक झाला पाहिजे. याच्यामध्ये ना तूप पण टाकू शकतो आपण. तूप पण टाकायचं. तुपाने पण खूप छान लागतं मस्त. असं मुलांना मसाला पाव पण खूप आवडतो म्हणून आम्ही मसाला पाव पण तयार केलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मी तूप पण टाकते. थोडंसं असं लावते ह्याला. आणि आता वरतून आपण सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर पण टाकतोय. मस्त आपला असा कडक पाव तयार झालेला आहे मसाला पाव. बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे. खूप छान मसाला पाव पण तयार आहे. आणि त्याच्यासोबत
कांदा, लिंबू आणि कोथिंबीर. खूप खूप छान भारी एकदम टेस्टी. हे बघा